गुड मॉर्निंग. आणि मी आहाडी प्रतीक्षा ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे सर्वांचं. आणि आता चाललोय आम्ही शेतावर. आलो रात्रीच इकडे गावी. तर चला मी तुम्हाला बाहेर दाखवते आणि शेतावर पण काय अपडेट आहे ते समजेलच. चला मित्रांनो, आता जाऊया पहिला आपण शेतावर, मग बघूया काय करायचं ते. आपण आज ट्रॅक्टर घेऊन ना लगेच काम करायचंय. भात भेटला तर आपण लगेच भात घेऊन आणि पेरून टाकू, म्हणजे पेर भातच करायचे. ह्या वेळेस असं राब वगैरे करून करायचं नाही, कारण तर माणसं भेटत नाही इकडे आणि साहेबांना पण सुट्टी भेटत नाही. त्याच्यामुळे आज जरा ह्या वर्षी आपण असंच करून बघूया. जर कोणाला अजून आयडिया असतील तर कमेंट मध्ये आम्हाला सांगून द्या का हो. काय करायचं, कसं करायचं. फ्रेंड लोक म्हणजे आमचं काय ग, गाडीच्या खाली वाटतं दगड लागला, आवाज आलाय तिकडे. पाऊस वगैरे छान पडले, हिरवं हिरवं सगळीकडे झाले. हे बघा पूर्ण हिरवं हिरवं झालंय, पूर्ण असं मस्तपैकी. हे बघा मित्रांनो, आपण या मागच्या वेळेला गौरी आणलेली ती पण जरा संशय आहे. पूर्ण टिल्ला करून ठेवलेला, ते पूर्ण सपाट झाले. काही नेलंय की काय काय कळत नाही. हे बघा पूर्ण सपाट झाले. ज्या काट्या टाकलेल्या त्या पण साईडला झालेल्या आहेत. यो आपला काय बोलतात शेंगदाणे प्रत्येक ठिकाणी एक 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 दोन दोन लावले होते, पण बाकीचे नाही झाले. एक झालं इथे, मस्त ग्रोथ झाली त्याची पाऊस पडल्यानंतर. हा पण आंबा एक नंबर झालाय. त्याला नवीन नवीन ग्रोथ आलेली आहे आता मस्त. आपली जांभूळ पण ह्या उन्हाळ्यात आपली नाही राहिली. तिथलं याचं झाड, आपलं काय ते लिंबूचं पण झाड नाही राहिला. आपल्या गेल्या पावसाळ्याच्या तुरी आहेत, मस्त झाल्यात बघा. हे बघा, तर आपल्या इकडची काकडी दोडक्याचं बी आणायला पाहिजे होतं. तर गौरी टाकून घेते तिकडे. हे बघा कुकू मॅडम बसले इकडे. बस इथेच. हे बघा गौरी शेण. तर आपण थोडस नेऊन टाकूया तिकडे. तर हे बघा आपला गौरी मी आता घेऊन जाते तिकडे वरच्या शेतामध्ये. तर हे बघा आपण चाललोय घेऊन गौरी ना. कुकूला इकडे बसवलंय. हे बघा तिकडे आपला पहिल्या शेतामध्ये, छोट्या शेतामध्ये ट्रॅक्टर लावलंय तिकडे. चला दाखवते तुम्हाला. हे बघा आपली उकलन म्हणजे आपण ह्याच्यातच फेरभात करायचंय आपल्याला. तर पहिले ट्रॅक्टर लावलेलं आहे. चला आता इकडे बघूया. हे बघा आपल्या खालच्या शेतात पण ट्रॅक्टर लावला. मी जरा इकडे गौरी टाकत होते. अवतार बघू शकता माझा कसं झालंय, तर त्याच्यामुळे मी दाखवलं नाही. हे बघा आता एवढं झालंय उकलून. थोडीशी गौरी पण टाकून झाले. आता थोडी शरणी आपल्याला भात आणायला जायचंय. आवाज थोडासा ट्रॅक्टरच्या मुलं क्लिअर येणार नाहीये. आणि साहेब आणि जे ज्यांचं ट्रॅक्टर आहे ते बसलेत. आणि इथे मी खेकडा पकडून टाकला होता, पिल्लं होती त्याला. हा बघा आमचे ते भाऊ बघा
सांगतात उचलणी झालेली आहे. उचलणी झालेली आहे आतापर्यंत. त्यानंतर भात आणणे बाकी आहे. भात आणल्यानंतर आम्ही पेरणी करू. तर आपलं असं काम झालेलं आहे पूर्ण एवढा. तर आपण बघू आता कुडूसला जायला. तर कुडूसला जाऊन भात घ्यायला पण तिथे लाईन आहे की काय माहिती नाही, बघायला लागेल. गेले तर हे बघा आपला इकडे तिकडे बघा ते साहेब. मी पण आता गौरी टाकून झाले माझी, तर तुम्हाला आता दाखवते. हे बघा आता साहेब बघा कसे शेतामध्ये इकडे गौरी पसरवतील. हे बघा आता गौरी पसरवतात असं. ते कसं आपल्यानं जरा घाई झाली नाही म्हणून आता इकडे वरच्यावरच परत टाकायला लावलाय. एक जरा असं पेटवून दिलं मी, कसं आपल्याला तुरी लावायला जरा गवत बिवत कमी होईल. तिकडे ते बघा साहेबाई पेटवायला लावले. हवा एवढी सुटली की माचीस लावली तरी लागत नाही. ही बघा एवढी आपण थोडासा तिकडचं साहेब आहेत तिकडे चिल्लाच आहे आणि इकडचा थोडासा काढलेला आहे. त्याच्यावर काठी ते दगड ठेवा काठ्यांच्यावर. हे दगड ठेवा काठ्यांच्यावर. आपण हे दगड ते काठ्यांच्यावर उचलून ठेवू. धरा एक दगड ठेवून द्या तिच्यावर. हे बघा हे असे ठेवले. इकडे पण होते दगडी टाका. हे तर चला पुन्हा चालू आता जेवण वगैरे करून शेतावर. कुडूसला गेलो होतो भात बघायला, भात बघायला म्हणजे घ्यायला गेलो होतो. घेऊन पण आलो, व्हिडिओ काय केली नाही, गर्दी भरपूर होती. तर तिकडे गरम पण खूप होतं उन्हामध्ये, व्हिडिओ काय करायला जमली नाही. इथे साहेब आहेत तिकडे मी आहे. तर हे बघा आपण हे भात आणलेला आहे. तर आपण आता हे मिक्स करून थोडासा एक काडी भात. तर आपण आता पहिल्यांदाच हे पेर भात करतोय. तर बघूया आता कसं काय. आपला लावायचं तर नव्हतं यावेळेस, पण तरी पण आपण जमीन खाली अशी वसाळ टाकू शकत नाही, त्याच्यामुळे आपण पेर भात कर. आणि तिकडेशी ती बघा त्या शेतात बाजूच्या शेतात आलं. तर ही मशीन आहे म्हणजे ती ट्रॅक्टरालाच आहे पूर्ण मोठी मशीन आहे ती. आपले काही छोटस शेत आहे त्याच्यामुळे काही ते आपल्याला परवडणार नाहीये. तर आपण हातानेच आपण टाकून घेऊया. बघू झालं तर झालं, नाहीतर राहिलं आपलं. तर आपण बघू आता हाताने टाकून साहेब कसे काय टाकतात ते बघूया. हे बघा भात बघा. घे ना थोडस जास्तच पकडून. 17 बाहेर नाही यायचं. कमीला घेतलं का इकडून तिकडून लगेच पटापट कमी टाकू. हा हे बघा पहिला साहेब दाखवतात मला कसं काय करायचं ते, मग मी करते. साहेबांना पंजानी मग हे करायला सांगते. मला काय पंजा हे करून होणार नाही पटापट. तर आपण साहेब कसे करतात ते बघू पहिला. साहेब साहेब आहे टाकलं इकडे थोडं थोडं. याच पद्धतीने आपल्याला तिन्ही शेत करायची आहेत. थोडस इकडे दुसरीकडे लक्ष गेलं की इकडे कॅमेरा हलतो. मित्रांनो ऍडजस्ट करून घ्या.
मी टाकायचं गेलं तर मग जाड एकदम टाकून ठेवते. त्या शेतामध्ये खूपच जाड टाकलंय मी. हे बघा आता कुठे थोडस चेहरा असं थोडस 2-4 दिवसातून चांगलं झालं होतं. आता किती लाल झाले, पूर्ण लाल भडक झाले मी तर. आज पूर्ण चेहऱ्याची आग जायला लागले पूर्ण असे. एवढं आजचं ऊन डेंजर होतं. आणि तिकडे साहेब पेरतात ते बघा. इकडे कुकूची माझी हालत आज तशीच आहे. कुकू ही तशीच झाली आणि मी पण तशीच झाले, लाल लाल. हे बघा असं झाले, लाल लाल पडले. हे बघा कुकू किती लाल लाल झाले आज. तिच्यासारखे मी पण झाले आज. पूर्ण असं चेहऱ्याला जळजळ झाले. ते तिची हालत काय असेल, एवढी डेंजर झाले. ते बघा साहेब आले, त्यांना सांगलं जास्त घेऊन जा, तरी नाही ऐकले. आणि आपलं जंगल बघा किती मस्त, डोंगर किती हिरवे, किती सुंदर वाटतात. आता बघा किती भारी सगळं हिरवं 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 झालंय पूर्ण. अजून थोड्या दिवसात आणखी हिरवळ होईल. काही दिवसात तर हिरवळपणा हे डोंगरच दिसणार नाही आम्हाला. म्हणून आताच हे जे काही दिसतं ते कॅप्चर करून घेते. बरोबर ना? काही दिवसात आम्हाला हे दिसणारच नाही डोंगर. एवढं म्हणजे खदानीच्या मागच्या आता व्हिडिओ टाकली त्याच्यामध्ये दाखवले मी, थोडस जास्त काही दाखवलं नाही, तरी पण थोडीशी क्लिप टाकली त्याच्यात. साहेबांचं झालं काम हळूहळू कडेला. तरी पण आपलं एक काम हे अजून, ते म्हणजे तुरी लावायच्या आहेत. तुरी लावून परत जे काय भेंडी वगैरे आपले काय असतील ते थोडस लावायचंय. शेण पेटवायचं होतं, पण आता याच्यामध्ये कसं शेण पेटेल मला ते समजत नाही. थोडस वांग्याच्या आणि मिरचीचं बी आणून लावायचं होतं. तर आता बघते, तिकडे मॅचेस तर घेऊन आले, बघते काम करते. ते थोडस गमेला घेऊन पावडा पण आणलाय बघा. एवढं काम राहिलंय आता ना. पावसाने बघा असं त्याचा बेंडवायला चालू केलाय धडाम धुडाम. संध्याकाळी आता मला जाऊन देईल की नाही माहिती नाही, पण बघा वातावरण किती भयानक झालं इकडे पूर्ण. बघा मित्रांनो, साहेब आणि मी इकडं मुठ्यानं आलोय. तर पाऊस पण पडतो, वीज पण कडाडते. तर चला मी मुठ्या दिसला तर तुम्हाला दाखवते. तर कुठं नाही ते बघा मित्रांनो, मुठ्या बघा. बघा या ना, एवढा मोठ्या त्या तिकडे गेला होता, त्या साहेबाई इकडे ठेवला, कारण तुम्ही साईडला होते ना, त्याच्यामुळं चिखलात पूर्ण जाम झालाय तो. बघा हा मुठ्या असा असतो मुठ्या. तुम्हाला घरी गेल्यावर आणखीन व्यवस्थित दाखवेलच. पण इकडं बघू शकताय किती अंधार आहे, पाऊस सुद्धा आहे. बघा साहेबाई पकडला बघा ह्या मुठ्या. तर परत नाही होत. आम्ही कुकूला पण आणले, त्याच्यामुळं कुकू पुढे जाते, त्याच्यामुळं ती मुठीही भेटत नाही. आणि माझ्याकडे एवढा वजा आहे ते सांगू शकत नाही. हे बघा साहेबांच्या पायाजवळ मुठी आहे. आता हे कसं क्लिअर आहे बघा, मातीतले माकलेला साहेब पकडतील. दे इकडे छत्री द्या, इथे जाईल तो. असे पकडायला लागतात. मुठ्या क्लिअर तुम्हाला व्हिडिओ घरी भेटेल, कारण किती इकडेचे असं विहिरी सुद्धा आहेत इकडे, जे आपल्याला सांभाळून चालायला लागते. आताच मगाशी एक साप बघितलं,
विलात गेला होता हे बघा. पकडा पकडा नाही तर हातातून जाईल. हे बघा इकडे आपल्याला एवढे भेटले. भाजी पुरता झाले आपले. बस झाले एवढेच. काय हो माझ्या बॅकयार्डमधला मस्त की झालेत आता. इकडे झाडं इकडे मोगऱ्याला पण कळ्या भरपूर आल्यात. मोगरा तिकडे शेवग्याचं झाड वगैरे मस्त झालं. आपले काही संत्र्याचं झाड नावच विसरले होते त्याचं. आणि गुलाब तर एवढा भारी झाला पण त्याची कटिंग करायला पाहिजे होती. लिंबूचं झाड झालं पाहिजे चांगलं असं. गुड मॉर्निंग. दुसऱ्या दिवशीची व्हिडिओ आहे. दुसऱ्या दिवशी तर हे बघा आता तयारी चाललं इकडे. साहेब गुड मॉर्निंग सर्वांना. गुड मॉर्निंग. तर काल आपला पाऊस एवढा खतरनाक झाला की सांगायलाच नको. त्याच्यामुळे सगळे कामं अर्धे राहिले. आता बघूया आता सुट्टी शनिवारी परत सुट्टीला येऊन करायला लागते. नाही तर साहेबांना मध्ये एक दिवस घ्यायला सांगते. 2-3 दिवस हे करून ना सगळं हात पेरून टाकले तिकडे काट्या लावायला लागतील. मी माझी व्हिडिओ इथंच स्टॉप करते. तर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. आणि ज्यांनी माझ्या व्हिडिओ पहिल्या बघितले नसेल तर प्लीज जाऊन बघा. आणि नवीन कोण असेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो